ठाण्यात नवीन वर्षाच्या निमित्ताने जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आलाय। स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात न घालता 31st आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्याचा कडक संदेश ठाणे शहर वाहतूक शाखेने दिलाय। सोबतच नवीन वर्षाच्या उत्सवासोबतच आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आता पूर्णपणे सतर्क झालेत। वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आणि मद्यपी वाहन चालकांवर पोलिसांकडून कठोर कारवाई निश्चित केली जाणार आहे। ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरामध्ये 54 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे। वाहतूक शाखेचे एकूण 59 अधिकारी आणि 680 कर्मचारी जागोजागी तैनात करण्यात आलेत। येऊर उपवन, दुर्गाडी, कटाई नाका, मुंब्रा आणि रंजनोली नाका या परिसरामध्ये हॉटस्पॉट म्हणून हा परिसर घोषित करण्यात आलाय। सोबतच या भागातील मद्यपान करून गाडी चालवणाऱ्या, रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी त्रास देणाऱ्यांवर तात्काळ आणि कठोर कारवाई केली जाईल असं देखील म्हटलं जातंय। मद्यपान करून गाडी चालवणाऱ्या आणि वाहतुकीला अडथळा आणणाऱ्यांवर कठोर आणि दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। बार, हॉटेल, ढाबा, पब, फार्म हाऊस आणि मनोरंजन स्थळांच्या चालकांना सुद्धा मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांबाबत विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्यात। महानगरपालिका निवडणुकीमुळे उमेदवारांना त्यांच्या वाहनांवर कोणतीही थकबाकी असलेले ई चलान नसणं बंधनकारक आहे। त्यामुळे थकबाकी असल्यास नामांकन रद्द देखील केलं जाऊ शकतं। त्यामुळे ई चलान भरण्यासाठी वाहतूक विभागात उमेदवारांची गर्दी दिसून येते। आतापर्यंत 310 उमेदवारांनी 11,50,550 रुपयांचा दंड भरला आहे। सोबतच आता नवीन वर्षाच्या निमित्ताने जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला।